विजापूर रोडवरील हत्तूर ब्रिजजवळ मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मयतांमध्ये रहमान मौला ढवळगी वय 48 आणि राजू इमामसाब शेख वय 35 यांचा समावेश आहे। दोघेही सोलापूर येथील सलगर वस्ती येथे राहणारे होते। 2 जून 2026 रोजी पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली। रहमान ढवळगी व राजू शेख हे आपल्या तिसऱ्या एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विजापूर रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते। वाढदिवस साजरा करून मोटरसायकलने सलगर वस्तीकडे परतत असताना हा अपघात घडला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली। यावेळी मालट्रक क्रमांक MH13 EP 2340 याच्याशी समोरासमोर धडक झाली। अपघातात रहमान मौला ढवळगी याच्या जागीच मृत्यू झाला, तर राजू इमामसाब शेख हे गंभीर जखमी अवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला। मयत रहमान ढवळगी यांच्या मागे आई, पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, 4 भाऊ आणि 3 बहिणी असा मोठा परिवार आहे। ते सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू होते। सध्या ते फर्निचरचे काम करत होते। इस्माईल ढवळगी उर्फ कॅप्टन यांचे ते मोठे भाऊ होते। मयत राजू शेख यांच्या पत्नी व 3 मुली असा परिवार आहे। ते सोलापूर रेल्वे स्टेशनवर पाणी विक्रीचा व्यवसाय करत होते। या अपघातानंतर दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांची गर्दी झाली होती। पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। Now and press the bell icon. Never miss a